नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र द्यावे, पनवेल गटविकास अधिकारी यांचा आदेश। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळातर्फे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली। गावागावात बांधकाम कामगार आहेत, त्यामध्ये गवंडी, भिकारी, सुतार, रंगकामगार, मेस्त्री, प्लंबर, इलेक्ट्रिशियन असे अनेक प्रकारचे बांधकाम कामगार अस्तित्वात आहेत। त्यांची महाराष्ट्रभर कल्याणकारी मंडळात नोंदणी चालू असते। गावागावात राहणाऱ्या बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी ग्रामसेवकांना दाखला देणे बंधनकारक आहे, परंतु काही ग्रामसेवक दाखला देण्यास टाळाटाळ करतात। पनवेल तालुक्यातील केळवणे गावात अनेक पुरुष व महिला बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत। त्यांना ग्रामसेविकेने दाखला देण्यास नकार दिला, म्हणून मोठ्या संख्येने त्यांनी पनवेलचे गटविकास अधिकारी श्री समीर वढारकर यांची भेट घेतली। त्यांना सर्वच प्रकारचे शासन आदेश दाखविले। गटविकास अधिकारी यांनी हे शासन आदेश संपूर्ण अभ्यासले व समजून घेतले, तसेच सविस्तर चर्चा केली। वरील शासनाप्रमाणे दाखला देण्याचे काम गावागावातील ग्रामसेविकांना दिलं आहे। त्यांनी सदर मागणी मान्य करून त्या गावात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची कामगार असल्याची शहानिशा करून दाखला देण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्याचे मान्य केले। फक्त एखाद्या गावातील कामगार गावी जाऊन काम करत असेल तर कुठल्या ग्रामसेविकांनी दाखला द्यावा याबाबत कल्याणकारी मंडळाकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे। या शिष्टमंडळातून नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते व सिटीचे महाराष्ट्र सचिव भूषण पाटील व लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगडचे अध्यक्ष जयवंत तांडेल यांनी केले। केळवणे गावातील 2 टेम्पो भरून मोठ्या प्रमाणावर कामगार गटविकास अधिकाऱ्यांवर कार्यालयात केळवणे गावातील नेते श्री गुरुदेव पाटील यांच्यासह उपस्थित होते। त्या सर्वांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल गटविकास अधिकारी समीर वढारकर यांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण।